नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 18वा हप्ता आहे तो 18वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता 2 सप्टेंबर रोजी मिळणार काय आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या। तसेच व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका। पीएम किसान महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून अशा दोन्ही योजना म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा जो 17वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तो टाकण्यात आलेला आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4था हप्ता आहे तो 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आलेला आहे। आधार संलग्न बँकेद्वारेच म्हणजे डीबीटी द्वारेच टाकण्यात आलेला आहे। तसेच काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत की 4था हप्ता काही शेतकऱ्यांचा जो कॅन्सल झालेला आहे कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे झाला असेल। 5व्या हप्त्यासोबत सुद्धा 4था हप्ता टाकण्यात येईल, काळजी करू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, 17वा हप्ता सुद्धा डीबीटी मार्फत टाकण्यात आले होता। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हाच पहिला जो हप्ता होता म्हणजे 17वा हप्ता त्यांनी टाकण्यात आलेला आहे। पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा जो हप्ता आहे म्हणजे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत असतात पीएम किसान योजनेद्वारे। तसेच नमो शेतकरी योजनेद्वारे जे वार्षिक 6000 रुपये देण्यात येत असतात। आणि तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या 5वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच 18व्या हप्त्याची जी तारीख आहे ती तारीख लवकर जाहीर होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे पीएम किसान महासन्मान निधी योजना लँड शेअरिंग प्रॉब्लेम असेल किंवा ई-केवायसी पेंडिंग असेल किंवा आधारला बँकच लिंक नसेल तर तुम्हाला 18वा हप्ता येण्यास अडचण होऊ शकते। त्यामुळे आपण लवकरात लवकर ती बँक ॲड करून घ्या किंवा आधारला बँक लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे तो हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल। कारण की आधारला बँक लिंक करणं आता महत्त्वाचं झालेलं आहे। तसेच लँड शेअरिंग स्टेटस नो असेल तर ते येस करून घ्या, जेणेकरून आपल्याला जो हप्ता आहे 18 हप्ता तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आपण जे लँड शेअरिंग प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या। तसेच आधारला बँक लिंक करून घ्या, ई-केवायसी पेंडिंग असेल तर ई-केवायसी करून घ्या। तसेच ही जी योजना आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6000 रुपये मिळून 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, कारण की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही दोन्ही योजना संलग्न असल्या कारणामुळे या दोन्ही योजनेला एकच जर पीएम किसान योजनेचं जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती। 2 सप्टेंबर रोजी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्र।